नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल और फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. लॅपटॉप सुरू केलेला आहे. इथे बघू शकता हार्ड डिस्क मध्ये आपण जेव्हा दिस पीसी मध्ये जातो इथे फक्त सी ड्राईव्ह दाखवते, बाकीचे ड्राईव्ह मिसिंग आहेत आणि हार्ड डिस्क आहे 512 GB. तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, चला तर सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जायचंय इथे कॉर्नरला, आपण सर्च करूयात पीसी. दिस पीसी मध्ये आता जायचं आहे. इथे मॅनेज वर क्लिक करा. मॅनेज वर क्लिक केल्यानंतर एक विंडो येईल, त्यामध्ये जायचं आहे इथं स्टोरेज वर. स्टोरेज मध्ये गेल्यानंतर डिस्क मॅनेजमेंट आणि यामध्ये इथे नीट बघा किती आहे. अप्रॉक्सिमेटली 512 GB ची हार्ड डिस्क आहे आणि दिसतंय फक्त आणि फक्त इथे बघू शकता तुम्ही सी ड्राईव्ह दिसत होतं, बरोबर आहे. इथे बघा थोडस मॅक्झिमाइज करतो. सी ड्राईव्हच्या नंतर नीट बघा इथे दिसतंय, नीट बघा पुढे या. हे दोन ड्राईव्ह आहेत, हे जे दोन ड्राईव्ह आहेत हे दिसत नाहीयेत. इथे बघा हे आणि हे, ते यावर राईट क्लिक करा आणि याला इथे आपल्याला आता करायचं आहे चेंज ड्राईव्ह आणि इथे आता ऍड बटनवर क्लिक करायचंय आणि इथे असाइन द फॉलोइंग ड्राईव्ह ऍज अ डी ऍज इट इज राहू द्या, ओके करा. आता एक मेसेज येईल राईट साईडला बघा, लोकल डिस्क डी तयार झालेली आहे. आता इथे जायचंय, आपला जो तिसरा होता यावर राईट क्लिक करा, चेंज ड्राईव्ह लेटर अँड पाथ. त्यानंतर या इथे ओके ऍड बटनवर क्लिक करा, त्यानंतर ओके आणि इथे बघू शकता तुम्ही आता ई ड्राईव्ह म्हणून दिसतंय. आता इकडे आपण जाऊन धिस पीसी मध्ये चेक करूयात की दिसतंय का नाही. इथे बघू शकता सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह आणि ई ड्राईव्ह. आपल्या समोर तिन्ही ड्राईव्ह तयार झालेले आहेत. इथे बघू शकता, डबल क्लिक करायचे, इथे फॉर्मॅट डिस्क आणि इथे बघा स्टार्ट, ओके, फॉर्मॅट कंप्लीट. याला क्लोज करा. हे बघा तुम्ही डी ड्राईव्ह मध्ये येऊ शकता. तसंच ई मध्ये जायचंय, फॉर्मॅट, स्टार्ट, ओके, ओके आणि याला करा क्लोज. इथे बघा दोन्ही ड्राईव्ह, दोन्हीचे साईज दिसत आहेत. डबल क्लिक करा, एंटर करा, डेटा सेव्ह करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाव.